मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे। माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात। जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 22,462 वरती। 22,462 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला। आणि आजच्या दिवशी मार्केट काय झालेलं होतं, गॅप अप ओपन। आजची ओपनिंग जर बघितली आपण मार्केटची, ती गॅप अप ओपनिंग झालेली होती। मार्केट वरच्या लेवलला या ठिकाणी ओपन झालेलं होतं आणि मार्केट जे होतं नंतर रेंज बाउंड होऊन गेलेलं होतं। मार्केटमध्ये जेव्हा आपल्याला काम करायचं असतं, खूप काही गोष्टींवरती लक्ष ठेवायचं असतं की मार्केट जर मोठा गॅप अप देत आहे, समजा 100-150 पॉईंटचा जर गॅप अप देत आहे, तर त्यामध्ये स्कोप किती असू शकतो। मला जर एखादा ट्रेड घ्यायचा आहे, त्यामध्ये लॉंग जायचं आहे मला, तर स्कोप किती असू शकतो ते पण आपल्याला बघावं लागतं। येणारे काही हर्डल असतात ते बघावे लागतात। असं अंदाजे कोणत्याही ठिकाणी ट्रेड घेऊन चालत नाही मित्रांनो। मार्केट कोणत्या लेवलवरती आलेलं आहे, ऑल टाईम हायवरती। निफ्टीमध्ये ही लेवल जर आपण बघितली ऑल टाईम हायवरती। याच्या अगोदरचं जे ट्रेडिंग सेशन झालेलं होतं, इथे पण कॅन्डलला बघा मोठी शॅडो बनली, तिथे पण रिजेक्शन आलेलं होतं आणि सेलिंग प्रेशर त्याच लेवलपासून आलं। सेलिंगचं प्रेशर जे आलं त्याच लेवलपासून आलेलं होतं। मागे पण बघा मार्केट इथूनच रिव्हर्स झालेलं होतं, खाली आलेलं होतं। मागच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिजेक्शन येत आलं आणि आजची कॅन्डल बनणारी बघा तशीच आहे। इथे काय बनली, कॅन्डलला शॅडो बनली। ती शॅडो पण आपल्याला काय सांगते की तिथं मार्केट सस्टेन होत नाही आहे, तिथे रिजेक्शन येतं आहे प्राईसचं, तिथं कोण येत आहे, सेलर येत आहे। मग आता एक प्रकारे आपण म्हणू शकतो की मार्केट निगेटिव्ह होतं आहे का, नाही निगेटिव्ह नाहीच आपल्यासाठी। मार्केट एक प्रकारे पॉज घेता येते। मार्केटमध्ये जेव्हा आपल्याला काम करायचं, मार्केटचं स्ट्रक्चर पहिले ओळखायचं, प्राईसचं स्ट्रक्चर जे असतं ना ते ओळखायचं असतं। बायर सेलरचा काय बिहेव चार्टवरती होत असतो तो तुम्हाला ओळखायचा असतो। की एक मोठी रॅली मार्केटने इथे दिलेली होती, जे मागचं ट्रेडिंग सेशन झालं, थोडा सेल ऑफ आला, मार्केट एक प्रकारे इथे पॉज पण घेऊ शकतं। जर मार्केटने ही लेवल इथे ब्रेक केली, इथे जर ब्रेक केली तर पुन्हा आपल्याला एक चांगली बाईंग इथे मार्केटमध्ये बघायला मिळू शकते। मग मी तुम्हाला सकाळी लाईव्हवरती पण एक लेवल सांगितली 22,500, एक राऊंड फिगर लेवल, एक सायकोलॉजिकल लेवल, ती रेजिस्टन्सचं काम करते नेहमी। आणि डाटा सांगत असतो तुम्हाला, डाटा चेंज होत असतो। जसं आपण सकाळी मार्केटमध्ये बघितलं की पुट रायटिंग 22,500 वरती जास्त झालेली होती, पण डाटा चेंज होत असतो। लॉंग अनवाइंडिंग झाली, मार्केट खाली आलं थोडं। डाटा केव्हा पण चेंज होत असतो, आपण आधार घ्यायचा, आपण फक्त डाटाचा काय घ्यायचा, सपोर्ट। आपण सपोर्ट घ्यायचा, सर्व काही बघायचं असतं आपण चार्टवरती। चार्टवरती काय होते, कशा प्रकारची प्राइस ॲक्शन होते, त्यानुसार आपण चालायचं असतं। आपण बॉटमला पण म्हटलं होतं ना की इथे हा एक सपोर्ट असणार आहे, याच्या खाली जर कंटिन्युएशन होत असेल प्राईस, तर मग आपण म्हणू शकतो की मार्केट आपलं वीक होतं आहे। झालं नाही कंटिन्युएशन, मार्केट इथूनच रिव्हर्स झालं बघा। 22,121ची लेवल होती, तिथूनच रिव्हर्स झालं, वरती गेलं। तर आत्ता चांगला सेटअप इथे निफ्टीमध्ये बनलेला आहे। जर निफ्टीने आता हा ऑल टाईम हाय ब्रेक केला तर पुन्हा एक चांगली रॅली आपल्याला बघायला मिळू शकते। म्हणजे मार्केटला 22,500च्या वरती सस्टेन व्हावं लागेल, थांबावं लागेल, तेव्हाच एक शॉर्ट कव्हरिंग रॅली आपल्याला बघायला मिळू शकते। आपलं मार्केट बुलिशच आहे। आज ब्रॉडर मार्केट जर बघितलं तुम्ही, बुलिश होतं। मार्केट गॅप अप झालं, साईडवेज झालं। आज थोडासा सपोर्ट कशाचा होता, HDFC बँकेचा। HDFC बँकेमध्ये मी तुम्हाला एक रेजिस्टन्स सांगितलेला होता बघा, 1460चा। त्याच्यावरती HDFC बँकेने आजच्या दिवशी क्लोज पण दिलेला आहे। 1470ला HDFC बँकेची क्लोजिंग पण आली। आता इथून पुढे जर पुन्हा HDFC बँकेमध्ये जर बाईंग आली तर पुन्हा इंडेक्सला इथे सपोर्ट मिळणार, कारण की इंडेक्समध्ये सर्वात जास्त वेटेज जर म्हटलं HDFC बँकेचं आहे। HDFC बँकेमध्ये जर बाईंग आली तर आपला निफ्टी 50 इंडेक्स पण वरतीच जाणार, तो खाली येणार नाही, तो वरती जाणार। मग त्याच्यावरती पण आपल्याला लक्ष ठेवायचं असतं। आता आजच्या दिवशी एक प्रकारे मार्केटने इथे काय घेतला, पॉज घेतला, तर इथे कंटिन्युएशन पण होऊ शकतं। जर हा रेजिस्टन्स ब्रेक झाला, 22,526 लेवल ही जर ब्रेक झाली तर मार्केट याच्यावरती निघून जाणार वरती। पुन्हा एक शॉर्ट कव्हरिंग रॅली इथे आपल्याला बघायला मिळू शकते। मग मार्केटमध्ये येणाऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला समजेलच की मार्केट पुन्हा इथे पॉज घेते का। मी तुम्हाला विकली टाईम फ्रेममध्ये जे ॲनालिसिस केलं कालच्या दिवशी, आपण जे विकली ॲनालिसिस केलं त्या ठिकाणी पण सांगितलं की मार्केट या लेवलला थोडंसं पॉज पण घेऊ शकतं। तसं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे, मागे पण एकदा तसंच झालेलं होतं विकली टाईम फ्रेममध्ये, आत्ता पण तसंच होऊ शकतं। एखाद्या वेळेला या रेंजच्या दरम्यान थांबू शकते। ही मोठी रेंज तयार झाली मार्केटसाठी, 21,850 एक सपोर्ट आणि वरती ही लेवल काय झाली, रेजिस्टन्स। हा एक झोन मार्केटसाठी इथे बनलेला आहे। आता ही एक रेंज इथे तयार झालेली। काही वेळेला मार्केट इथं रेजिस्टन्स लेवलला वेळ घालू शकतं आणि ते चांगलं आहे की जर मार्केट रेजिस्टन्स लेवलला वेळ घालवत असेल, इथे थांबत असेल, 1-2 दिवस पॉज घेते, ब्रेकआउट मिळाला तर मार्केट वरती निघून जाणार। निफ्टी पुन्हा इथून वरती पण जाऊ शकते। समजलं, हे स्ट्रक्चर छान बनतं इथे मार्केटसाठी। ही लेवल सपोर्टचं काम करणार, कोणती 22,275च्या आसपास ही लेवल आहे, ही लेवल सपोर्टचं काम करेल। त्यानंतरचा सपोर्ट
22,121, त्यानंतर 21,850 या लेवल आपल्यासाठी काय बनणार, सपोर्ट बनणार. तर मग दिवसभरामध्ये काय ॲक्टिव्हिटी झाली, उद्याच्या दिवशी कसा प्लॅन आपला असू शकतो, मार्केटने कोणती लेवल ब्रेक केली तर मार्केटवरती जाऊ शकतं, कोणतं सपोर्ट ब्रेक केलं तर सेलिंग मार्केटमध्ये जास्त येऊ शकते, ते बघण्यासाठी आपण जाणार 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांचा टाईम फ्रेम या ठिकाणी ओपन करतो. हे बघा, मार्केट गॅप अप ओपन झालं इथे आणि कंटिन्युअस बनणारी कॅन्डल, ही मोठी कॅन्डल बनली सकाळच्या वेळेलाच. मी प्रत्येक ॲनालिसिसमध्ये हे बोलतोच की पहिली बनणारी कॅन्डल जी असते ना 5 मिनिटांची, ती मोठी बनून जाते. ती मोठी बनली तर मार्केटमध्ये स्कोप नसतोच, मार्केट शक्यतो रेंज बाउंड होत असतं. आणि ही सकाळची व्हॉलेटिलिटी असते, अप अँड डाऊन मूव्ह असतात ना, त्याच्यामध्ये ट्रॅप व्हायचंच नसतं. आपण मार्केटची डायरेक्शन ओळखायची, मार्केटचा ट्रेंड ओळखायचा, त्यानुसार काम करायचं. मार्केट बघा पूर्ण वेळ तुम्हाला साईडवेज दिसलं इथे, ठीक आहे. एक रेजिस्टन्स लेवल होती, तिला पार केलं नाही मार्केटने. इथे जर कंटिन्युएशन झालं असतं तर मार्केट ट्रेंडिंग पण झालं असतं, पण नाही झालं. मार्केट तिथूनच खाली आलेलं होतं बघा. आणि ही 5 मिनिटांची कॅन्डल बघितली तुम्ही तर तुम्हाला दिसेल की मार्केटने इथे जास्त वेळ घालवला, स्लोली या ठिकाणी खाली येत होतं. मोमेंटम कसा होता, स्लो. आणि जे ऑप्शन बाहेर असतात, खास करून जे सकाळी ऑप्शन बाईंग करत असतात, दुपारी ऑप्शन बाईंग सारखे ऑप्शन बाईंग करतात, त्यांना हीच गोष्ट इथे शिकायची असते की जर तुम्हाला ऑप्शन बाईंग करायची तर तुमच्यासाठी पाहिजे मोमेंटम, एक ट्रेंडिंग मार्केट पाहिजे असतं, तिथे तुमचा पैसा बनत असतो. जे मार्केट साईडवेज असतं तिथं पैसा बनतच नसतो. बहुतेक जण इथे ट्रॅप होत असतात की कोणताही कॉल ऑप्शन पुट ऑप्शन बाय करायचा, त्याला होल्ड करायचं, तिथे पैसा बनत नसतो मित्रांनो. तुम्ही जो पण ऑप्शन बाय केलेला असतो तिथे काय होतं असतं, त्याचं प्रीमियम डिके व्हायला सुरुवात होते. टाईम व्हॅल्यू त्या ठिकाणी काय डिके होणार आणि तुम्हाला लॉस होणार. त्यामुळे ट्रेंड बघायचा आहे परफेक्ट, त्यानुसार मग चालायचं. अशा मार्केटमध्ये पैसा बनत नाही. पैसा कुठे बनतो, जसा हा फास्ट मूव्ह आला बघा इथे, हे जे मार्केट खाली आलं होतं एक्सपायरीच्या दिवशी खाली, इथे पैसा बनतो. त्यानंतर हा जो मूव्ह दिला मार्केटने, हे ट्रेंडिंग मार्केट होतं पूर्णपणे, इथे पैसा बनत असतो. पण असं मार्केट जर म्हटलं साईडवेज तर तिथे पैसा बनत नसतो कधी. इथे पैसा गमवतात, जे ऑप्शन बाहेर असतात ना इथे पैसा गमवतात, आणि ऑप्शन सेलर जे असतात ते पैसा बनवतात. जसं आजच्या दिवशी कोणी 22,500 वरती स्ट्रॅडल सेल केलेला असता त्यांनी पैसा बनवला, ज्यांनी स्ट्रँगल सेल केलेले असतील त्यांचा पैसा या ठिकाणी बनला. पण ज्यांनी ऑप्शन बाईंग केली त्यांनी पैसा गमावला आपला. कोणी कॉल बाय केलेला असेल त्याला होल्ड केलं, लॉस झालेला असणार. कोणी पुट बाय करून ठेवला, मार्केट साईडवेज झालं, त्यांना लॉस झालेला असणार. तर अशा गोष्टी करायच्या नसतात, समजलं ना. हे टाळलं पाहिजे आपण, हे टाळलं पाहिजे. जेव्हा मार्केट ट्रेंडिंग दिसतं तुम्हाला त्या ठिकाणी मग तुम्ही प्लॅन केला पाहिजे की मला इथे ट्रेंडिंग मार्केट दिसत नाही, नको जायला, मोमेंटम मिळतो आहे, या ठिकाणी एक स्टॉप लॉस लावून द्यायचा, एंट्री घ्यायची. भले स्टॉप लॉस हिट झाला तरी चालेल, पण जर मोमेंटम मिळाला चांगला तर तुमचं प्रॉफिट पण बनून जात असतं. समजलं का. या सर्व गोष्टी बघून काम करायचं, अंदाजे काम कधी करायचं नाही. रँडम ट्रेडिंग जी म्हणतात ना ती करायचीच नसते कधी. मग मार्केटमध्ये आपण लाँग केव्हा जाऊ शकतो, कॉल साईडला आपण केव्हा जाऊ शकतो. आपल्यासाठी लेवल हीच निफ्टीचा ऑल टाईम हाय जोपर्यंत ब्रेक होत नाही. समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं 22,480 ते 22,500च्या आसपास जर मार्केट फ्लॅट ओपन होत असेल तर मार्केटला ही रेंज ब्रेक करावी लागेल, जो निफ्टीचा ऑल टाईम हाय. त्याच्यावरती मार्केट जात असेल, थांबत असेल, काही पॉझिटिव्ह प्रायजेक्शन त्या ठिकाणी बनत असेल तर आपण इथे प्लॅन करणार लाँग जाण्याचा. तोपर्यंत करणार नाही, कारण की काय होईल माहिती का, जसं मार्केट जातं आहे तिथे रिजेक्शन येतं आहे. आज पण गेलं रिजेक्शन आलं, तसंच इथे पण होऊ शकतं. जोपर्यंत 22,500 वरती असणारे कॉल रायटर जे आहेत ते आपल्या पोझिशन जोपर्यंत स्क्वेअर ऑफ करत नाही, म्हणजे कॉलची जोपर्यंत अनवाइंडिंग होत नाही तोपर्यंत मार्केटवरती जाणार नाही. आणि जोपर्यंत आपल्याला तिथे कन्फर्मेशन मिळत नाही, म्हणजे फॉलोअप बाईंग त्या ठिकाणी येत नाही, तोपर्यंत आपण तिथे जाणार पण नाही. हे लक्षात ठेवायचं. मार्केटचा परफेक्ट ट्रेंड ओळखून इथे आपण प्लॅन केला पाहिजे. अंदाजे जाऊन काही फायदा नसतो. काही जण काय करतात ना की हे बघा फ्लॅट झालेलं हो, पण आता इथे पहिली मोठी कॅन्डल बनते, दुसरी पण बनली मोठी कॅन्डल, त्यांना वाटतं की मार्केट इथून आता वरतीच जाणार. ते काय करतात मग अर्ली एंट्री घेत असतात, अगोदर एंट्री घेतात. या रेजिस्टन्सला पार पण करू देत नाही प्राईजला, ते बघत पण नाही की प्राईजची ॲक्टिव्हिटी तिथे काय होते, ते अगोदरच एंट्री घेतात, कॉल बाय करत असतात. काही फायदा होत नाही, मार्केट तिथूनच खाली येत असतं. खाली आलं एकतर स्टॉप लॉस पण लावलेला नसतो, लॉस त्यांना मग जास्त होत असतो. तर तशा गोष्टी करायच्याच नाही. मला माहिती नाही की मी मार्केटमध्ये 20-25 मिनटे थांबूनच ट्रेड घेणार. मी थांबणार, परफेक्ट थांबणार. मी बघणार मार्केटची डायरेक्शन, खरंच त्या डायरेक्शनने मार्केट जातं आहे का, कन्सॉलिडेट होतं आहे का, तिथून ब्रेकआउट देतं आहे का, ते बघणार. सर्व गोष्टी बघून मी प्लॅन करणार आहे. त्या सर्व गोष्टी बघून प्लॅन करायचं आपण. अंदाजे कधी जायचं नाही. जो अंदाजे जातो तो नेहमी ट्रॅप होत असतो. एखाद्या वेळेला असं होत असतं, चांगला मूव येत असतो आणि त्याच्यामध्ये त्याचं प्रॉफिट पण बनतं. असं प्रत्येक वेळेला होणार नाही. एक कॅन्डलला बघून कधी ट्रेडिंग होत नसते. परफेक्ट प्राइज ॲक्शन असते. काही लेवल असतात, त्या लेवलला तुम्हाला फॉलो करावं लागतं.
त्यानुसार ट्रेडिंग करावी लागते. असं अंदाजे ट्रेडिंग कधी होत नाही. बघायचं आहे मग मार्केट आपल्या ऑल टाईम हायला ब्रेक करून वरती जातं आहे का. जसं आपण डेलीमध्ये बघितलं ना, तुम्हाला ही कॅन्डल मी दाखवली इथे डेलीची, ही अशी कॅन्डल बनली. त्यानंतर आजची कॅन्डल अशी बनलेली इथे. म्हणजे काय, मार्केटने एक प्रकारे इथे पॉज घेतलेला आहे. मग मार्केट या लेवलला ब्रेक करून वरती जातं आहे का बघायचं आहे. जर वरती जात असेल मार्केट तरी मार्केटसाठी चांगलं साईन असणार. पुन्हा बुलिश मोमेंटम कंटिन्यू इथे होऊ शकतो. मग आपण इथे लॉंग जायला हरकत नाही. स्टॉप लॉस छोटा बनेल आपला आणि मिळायला प्रॉफिट आपलं जास्त बनवू शकतं. एक शॉर्ट कवरिंग मूव जर मार्केटमध्ये इथे आला तर मार्केट डायरेक्ट इथे उद्याच्या दिवशी 22,600 पर्यंत पण जाऊ शकतं. एक शॉर्ट कवरिंग मूवमध्ये 80 ते 100 पॉईंटची रॅली तुम्ही पकडून चाला इथून ऑल टाईम हायला ब्रेक झाल्यानंतर. म्हणजे जवळजवळ 22,600च्या आसपास मार्केट मग इथून जाऊ शकतं वरती. किंवा गॅपअप झालो आपण, जसं आजच्या दिवशी मार्केटने मोठा गॅपअप दिला, उद्या पण जर दिला 22,540 22,560च्या आसपास या लेवलच्या आसपास जर दिलं गॅपअप, बघायचं आहे मार्केट तिथं थांबते का. हा एक रेजिस्टन्स झोन जो आहे ना, तो नंतर सपोर्ट झोन बनेल. ही लेवल सपोर्टचं काम करेल. बघायचं आहे मार्केट तिथं थांबतंय का, थांबून काही पॉझिटिव्ह प्रोजेक्शन बनवतंय का, मग आपण इथे प्लॅन करायचा असतो लॉंग जाण्याचा. तोपर्यंत करायचंच नाही. बहुतेक जणांना मी काय सांगतो की तुम्ही जेव्हा पण स्टॉकमध्ये काम करतात, इंडेक्समध्ये काम करा, कोणत्याही ठिकाणी काम करा, ट्रेंडला फॉलो करा. मार्केट ज्या दिशेने जातं आहे ना त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करा. अपोजिट जाऊच ना. ज्या व्यक्ती अपोजिट साईडला जातात ना त्या चुकतात नेहमी. चुकल्या की लॉस त्यांना होतोच. लॉस झाल्याशिवाय राहतच नाही. ट्रेंडला फॉलो करायचं परफेक्ट. ठीक आहे ना. बघायचं मार्केट गॅपअप झालं, ओपन सस्टेन होतं आहे का त्या लेवलच्या वरती. मार्केट गॅपअप झालं, ओपन समजा खाली येतं आहे, या लेवलच्या आसपास सपोर्ट घेतं आहे का. हा एरिया काय असणार आपल्यासाठी, सपोर्ट. मग इथे बाउन्स येतोय का मार्केटमध्ये बघायचं असतो. काही कॅन्डलस्टिक पॅटर्न बनतोय का, काही रिव्हर्सल पॅटर्न त्या ठिकाणी बनतोय का, तो बघायचा असतो. नंतर एंट्री घ्यायची असते. अंदाजे नाही की एक कॅन्डल बनली म्हणून मी ताबडतोब एंट्री घ्यायची, चुकीचं असतं ते. कन्फर्मेशन मिळू द्यायचं असतं. प्रत्येक गोष्टीचं आपल्याला कन्फर्मेशन पाहिजे. कन्फर्मेशन मिळाल्यानंतर आपण इथे एंट्री घेऊ शकतो. मग हे झालं लॉंगचं. पुट साईडला कसा प्लॅन करू शकतो आपण. मार्केटसाठी कोणती लेवल महत्त्वाची असणार. जसं मार्केटने ते कालच्या दिवशी पण वेळ घालवला. या झोनच्या खाली जेव्हा मार्केट जायला लागेल म्हणजे तुम्ही पकडून चालायचं 22,420ची लेवल असणार ती 22,420. या लेवलच्या खाली जेव्हा मार्केट जायला लागेल तेव्हा आपण इथे मार्केटमध्ये शॉर्ट साईडला जाऊ शकतो. कारण की मार्केटने इथेच थांबून ब्रेकआउट दिला होता कालच्या दिवशी, इथेच ब्रेकडाऊन दिला होता. तर ही लेवल पण आपल्यासाठी इथे सपोर्टचं काम करणार. जोपर्यंत मार्केट या लेवलच्या खाली जात नाही तोपर्यंत आपण पुट साईडला प्लॅन करू शकत नाही. ह्या लेवलच्या खाली मार्केट जर गेलं, हा एक झोन तुम्ही लक्षात ठेवायचा. हा एक झोन आहे. या झोनच्या खाली मार्केट जात असेल तर मग आपण इथे पुट साईडला प्लॅन करू शकतो. हा एक डिमांड झोन इथे तयार झालेला आहे. मग इथे बघायचं अंदाजे जायचं नाही. बहुतेक जण ट्रेंडला फॉलो करत नाही. ते काय करतात, एक मोठी कॅन्डल बनली निगेटिव्ह अशी की तिच्यामध्ये शॉर्ट साईडला जाण्याचा प्रयत्न करतात. तसं करायचं नाही आहे. मी तुम्हाला प्रत्येक वेळेला या गोष्टी दाखवून देत असतो. प्रॅक्टिकल, हे बघा प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकली करण्याचा प्रयत्न करायचा. इथेच मी तुम्हाला दाखवून दिलं होतं बघा कालच्या दिवशी. मागचं जे ट्रेडिंग सेशन झालं इथे तुम्हाला दाखवून दिलं. मार्केट जर वरती जातं इथून, मी इथे ट्रेंडला फॉलो करणार. एक कॅन्डल बनली म्हणून तिच्या मताने जाणार पुट, हे दाखवून दिलं होतं मी तुम्हाला प्रॅक्टिकली. हा काय होऊ शकतो आपल्यासाठी, फॉल्स ब्रेकडाऊन होऊ शकतो. झालं तसंच मार्केट रिव्हर्स झालं. आता जे पुटमध्ये गेलेले असतील त्यांचं काय झालं इथे. ह्याच गोष्टी आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये शिकायच्या असतात. बघायचं असतं, ट्रेंडला फॉलो करायचं असतं. इथे पण तसंच आहे की एक कॅन्डल बनली म्हणून आपण पुट साईडला जायला नको. इथे कन्फर्मेशन बघायचं आहे. प्राईस रिटेस्ट करते का, पुलबॅक देते का, काही पुलबॅक देऊन खाली जाते का ते बघायचं. नंतर पुट साईडला प्लॅन करायचा. जर गेलं मार्केट इथून खाली तर कंटिन्युअसली जवळजवळ ते जाऊ शकतं. मग 22,350च्या आसपास या लेवलपर्यंत येऊ शकतं मार्केट इथे. नंतरचं सपोर्ट 22,300चं इथे असणार. लेवल काम करतात. प्रत्येक दिवशी मी तुम्हाला दाखवून पण देतो लाईव्ह मार्केटमध्ये की लेवल कशा प्रकारे आपल्यासाठी काम करत असतात. त्यांना आपण कसं बघितलं पाहिजे, बघण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलला पाहिजे. जेव्हा पण चार्ट तुमच्या समोर असतो, बायर सेलरची ॲक्टिव्हिटी कोणत्या लेवलवरती जास्त होते ते बघायचं असतं तुम्ही. त्यानंतर लेवल तुम्ही ड्रॉ करायचे असतात. हे केव्हा शक्य होईल, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल, चार्टला सारखं बघाल, तेव्हा तुम्हाला ते झोन लक्षात येत असतात, बायर आणि सेलरचे झोन. मग ते तुम्ही चार्टवरती ड्रॉ करायचे असतात. मग अडचण येत नाही तुम्हाला. एकदा प्रॅक्टिस झाली चार्टवरती की लक्षात येतं आपोआप. ते बघायचं आहे. ठीक आहे. मग हा एक झोन आहे बघा. याच्या खाली जर मार्केट जात असेल तर मग इथे मार्केटमध्ये काय सेलिंग येऊ शकते. ठीक आहे ना. ऑल टाईम हायला मार्केटने काय पॉज घेतलेला आहे. मार्केटचं स्ट्रक्चर बुलिशच आहे अजूनपर्यंत, बुलिश. आणि जेव्हा पण ट्रेड घ्यायचा स्टॉप लॉसचा वापर करायचाच. मनामध्ये कधी स्टॉप लॉस पकडू नका. मार्केट सुप्रीम असतं मित्रांनो. आपण मार्केटमध्ये जिंकू शकत नाही 100%. हे ठरलेलं आहे की आपल्याकडून चूक होणार, आपलं ॲनालिसिस चुकणार. मग त्यासाठी आपण प्रॉपर स्टॉप लॉसचं पालन केलंच पाहिजे. मला रिस्क किती घ्यायची ट्रेडमध्ये ठरवलं पाहिजे. स्टॉप लॉसचा पॉईंट असतो आपला, तो लावून द्यायचा. माझा स्टॉप लॉस याच्यामध्ये 10-15 पॉईंटचा बनतो आहे.
लावून द्यायचं स्टॉप लॉस. हिट झाला त्याच्यापासून आपल्याला कोणी वाचू शकत नाही. बहुतेक जण म्हणतात की माझा स्टॉप लॉस हिट होतो, मार्केटवरती जातं. एक तर स्टॉप लॉस तुमचा बरोबर नसतो, योग्य लेवलला तुम्ही लावलेला नसतो, किंवा तुमची एंट्रीच चुकीची होत असते. चुकीची एंट्री, ज्या ठिकाणी तुम्ही एंटर व्हायला नको तिथे एंटर होतात, त्यामुळे पण स्टॉप लॉस तुमचा हिट होतो. अनेक कारणं असतात. बघायचं आहे मी कुठे चुकतोय, मग त्या चुका तुम्ही सुधारायच्या असतात की मी चुकलो कुठे, पुढच्या वेळेला ती चूक माझ्याकडून व्हायला नको, हे बघायचं असतं. पण काम करा, स्टॉप लॉस लावूनच करा मार्केटमध्ये. तर निफ्टीमध्ये सर्वांना लेवल समजलेले असतील की मार्केटने कोणता रेजिस्टन्स ब्रेक केला तर मार्केटमध्ये चांगली रॅली येऊ शकते, कोणता सपोर्ट ब्रेक केला तर मार्केटमध्ये सेलिंग येऊ शकते, हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करत चला. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.